हाय फ्रेंड्स, माझ्या ह्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या वेळेला आपण होळीच्या विषयी ज्या तुम्हाला ब्युटी टिप्स दिलेल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच आत्तापर्यंत फायदा झाला असेल। ह्या वेळेला जनरली स्किनबद्दल बोलताना मी असं बघितलं गेलेलं आहे की आता सध्याच्या घडीला जो आपण जॉब्स करतो किंवा जे सध्या स्टुडंट्स आहेत त्यांना एवढा स्ट्रेस आहे अभ्यासाचा किंवा जे वर्किंग आहे तर त्यांना सध्या एवढा रेग्युलर स्ट्रेस असतो कामाचा, तर त्यावेळेला एक असं मला आढळलं गेलेलं आहे की माझ्या क्लायंट्स बरोबर वगैरे बोलताना की एक अंडर आय डार्क सर्कल्स हा एक प्रॉब्लेम सध्या सगळ्यांना बराच सतावत आहे। तर आजच्या या शोमध्ये मी तुम्हाला अंडर आय डार्क सर्कल्सबद्दल काही टिप्स देणार आहे की ते कसे म्हणजे त्याला येऊ नये म्हणून कसं आपण त्याला प्रिव्हेंट करायचं आहे किंवा जर आले असेल तर त्याला आपण कसं क्युअर करायचं आहे, तर आपण ह्याबद्दल बोलणार आहोत आज। सर्वप्रथम डार्क सर्कल्स म्हणजे काय आपण आता हे पाहणार आहोत की जनरली असं बघितलं गेलेलं आहे की आपल्याला जो स्ट्रेस आपल्याला जो लाईफमध्ये येतो तर त्या स्ट्रेसमुळे आपल्या डोळ्यावरती एक जो ताण येतो तर त्या ताणामुळे डोळ्याभोवतीचे एक जो मेलानिन पिगमेंटेशनचं जे फॉर्मेशन आहे तर ते त्या ठिकाणी जास्ती होतं, तर त्याच्यामुळे एक डार्क ब्राऊन कलरचा एक पॅच निर्माण होतो डोळ्याभोवती अँड दॅट इज बेसिकली डार्क सर्कल्स। तर डार्क सर्कल्स आता आपण घालवायचे कसे किंवा त्याला प्रिव्हेंट कसं करायचं हे आपण आता बघणार आहोत। अर्थात आता हा स्ट्रेस कशामुळे येतो आपण बेसिकली हे आता बघणार आहोत। जनरली कसं असतं की कामाचा तणाव सध्या एवढा असतो किंवा जो अभ्यास करणारा जो वर्ग आहे तर त्याच्यामुळे रात्र जागरणं करायला लागतात अभ्यासासाठी। तर जनरली ह्या तणावामुळे किंवा लेट नाईट जागरणं करण्यामुळे सुद्धा अंडर आय डार्क सर्कल्स येण्याचे चान्सेस सध्या भरपूर बघितले गेलेले आहेत। त्याच्यानंतर दुसरं कारण असं आहे की बऱ्याच वेळा एक ॲनेमिक कंडिशनमुळे सुद्धा डार्क सर्कल्स येतात। तर जनरली कसं आहे की लॅक ऑफ विटॅमिन्स किंवा लॅक ऑफ काही विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला एक विकनेस जाणवतो बॉडीमुळे आणि त्या विकनेसचं एक अर्थात कारण डायरेक्टली आपल्या डोळ्यांवर दिसतं आणि ते सुद्धा डार्क सर्कलच्या रूपात दिसतं। तर तिसरं कारण असं आहे की बेसिकली स्मोकिंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन ह्याच्यामुळे सुद्धा डार्क सर्कल येतात आणि काही दीर्घ आजारामुळे सुद्धा डार्क सर्कल येण्याची कारणं आपल्याला बघितली गेलेली आहेत सध्या। आणि पाणी आपण ह्या धावपळीमध्ये काही वेळेला पाणी कमी पितो, आपल्या या धावपळीच्या नादामध्ये आपण खेळाच्या नादामध्ये किंवा अभ्यासाच्या नादामध्ये आपण पाणीच प्यायला विसरतो आणि बेसिकली पाणी प्यायला आपण विसरल्यामुळे किंवा पाणी कमी प्यायला गेल्यामुळे बॉडीमध्ये डिहायड्रेशन होतं आणि त्या डिहायड्रेशनमुळे ड्रायनेस एक निर्माण होतो आणि त्या ड्रायनेसचं डायरेक्ट आपल्याला रिॲक्शन दिसते ती म्हणजे आपल्या डोळ्यांवरती डार्क सर्कलच्या रूपामध्ये। तर आता आपण बघणार आहोत ह्या डार्क सर्कल्सचा क्युअर कसा करायचा। तर आता आपण ह्याच्यावरती जो उपाय बघणार आहोत तो अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण अतिशय इफेक्टिव्ह उपाय आहे। बेसिकली हा तुमच्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुमच्या बेसिकली घरामध्ये उपलब्ध आहेत आणि तुम्हाला मार्केटमधून काही महागातल्या वस्तू आणण्याची सुद्धा काही गरज नाही आहे, पण ह्याचा इतका चांगला इफेक्ट आहे की तुम्हाला एक थोड्याशा कालावधीमध्ये सुद्धा ह्याच्यावरती जे एक म्हणजे डार्क सर्कल्स तुमचे क्लिअर होताना तुम्हाला दिसतील आणि तुम्हाला ह्याचे प्रॉपर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत ह्या उपायामुळे। तर या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला लागणार आहे एक सोललेली काकडी, एक सोललेला बटाटा, किसणी, गाळणी आणि थोडासा कॉटन। तर सर्वप्रथम आता आपण काकडी आपण किसून घेणार आहोत। काकडी साधारणतः एक 5-6 टेबलस्पून होतील एवढी किसून घ्यायची आहे। काकडी किसून झाल्यानंतर आपण जो पील ऑफ केलेला बटाटा जो आहे तर तो आपण किसून घेणार आहोत। बटाटा पण साधारणतः तेवढाच समप्रमाणात किसून घ्यायचा आहे, म्हणजे थोडक्यात दोन्ही आपण जे मिक्स करू तर ते समप्रमाणात जर मिक्स झालं आणि जर ते डोळ्याला लावलं तर त्या दोन्हीचा इफेक्ट तुमच्या डोळ्यांवरती चांगल्यापैकी तुम्हाला मिळणार आहे। आता हे दोन्ही गोष्टी ज्या किसून झाल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी समप्रमाणामध्ये साधारणतः एक 3-3 चमचे जरी गाळणीमध्ये घेतल्यात तुम्ही आणि गाळणीमध्ये घेऊन दोघांचा म्हणजे बटाट्याचा आणि काकडीचा दोघांचाही प्रॉपरली ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि हा ज्यूस काढून घेतल्यानंतर हा प्रॉपरली जे आपण कॉटन पॅड जे आपण घेतलेले आहेत तर ते कॉटन पॅड त्याच्यामध्ये मिक्स करून साधारणतः प्रॉपरली त्याच्यामध्ये डीप झालेले पाहिजेत ते, आणि हा ज्यूस जर तुम्ही चिल करून जर घेतलात तर त्याचा जास्ती तुम्हाला इफेक्ट चांगला पडणार आहे। डोळ्यांना एक रिलॅक्सिंग इफेक्ट पण त्याच्याबरोबरही चांगला मिळतो। आता हे जे आपण डीप केलेले जे कॉटन पॅड्स आहेत तर ते 1 बाय 1 आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत। डोळ्यांवर ठेवल्यानंतर साधारणतः एक 15 ते 20 मिनिटं तरी थांबायचं आहे। आता हे 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर कॉटन पॅड्स काढून एक थंड पाण्याने डोळे आपण वॉश करून घ्यायचे आहे। थंड पाण्याने डोळे धुवून घेतल्यानंतर एका स्वच्छ नॅपकिननी किंवा टिश्यूनी किंवा टॉवेलनी डोळे स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत। तर बेसिकली बटाटा आणि काकडीच का, तर बटाटा हा ॲक्च्युली एक खूप छान ब्लिचिंग एजंट आहे आणि आपल्या डोळ्याच्या भोवती जे मेलानिन पिगमेंटेशनचं ज्याची फॉर्मेशन झालेलं आहे तर त्याला फेडअप करण्यासाठी, तो कलर फेडअप करण्यासाठी बटाट्याचा आपल्याला खूप चांगल्यापैकी फायदा होतो।
आणि बेसिकली काकडी सुद्धा एक खूप छान कूलिंग एजंट आहे. आता आपल्याला आपण जनरली समर सीझनमध्ये काकडी खूप खातो, त्यामुळे आपल्याला एक थंडावा मिळतो. तर तोच थंडावा आपल्या डोळ्यावरती जेव्हा आपण काकडीच्या म्हणजे काकडीचा किस करून जो आपण डोळ्यावरती ठेवतो किंवा त्याचा रस काढून जो आपल्या डोळ्यात ठेवतो, त्याच्याने डोळ्याला आपल्याला खूप छान एक थंडावा मिळतो. त्यामुळे रिलॅक्सिंग इफेक्ट पण खूप छान मिळतो. आणि ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे अंडर आय डार्क सर्कलच नव्हे तर डोळ्याखाली आलेला एक पफिनेस, म्हणजे डोळ्याखाली एक स्वोलन एक असा एक पार्ट होतो की एक पफिनेस येतो डोळ्याखाली, तर त्याच्यावरती पण आपल्याला खूप एक चांगल्यापैकी इफेक्ट मिळतो. तर आता तुम्ही ही ट्रीटमेंट कशी करायची आत्ता ही पाहिलेली आहे, पण ही ट्रीटमेंट जर तुम्ही रेग्युलर जर केली तर तुम्हाला अतिशय त्याचा फायदा होणार आहे. पण ही ट्रीटमेंट काय अशी करताना तुम्हाला काय असं जास्ती वेळ घालवायचा आहे किंवा असा फार वेळ त्याच्यामध्ये जातोय अशातला पण भाग नाही आहे. 10 ते 15 मिनटं तुम्ही तर या ट्रीटमेंटसाठी दिलीत, कधी समजा अर्ली मॉर्निंग किंवा दुपारच्या पावल्या वेळामध्ये किंवा अगदी संध्याकाळी TV बघताना सुद्धा जर केलं तरी सुद्धा काही हरकत नाही आहे. किंवा अगदी जर दिवसभरात नाही वेळ मिळाला तरी सुद्धा रात्री झोपायच्या वेळेला जरी केलं तर तुम्हाला अजून त्याचा चांगला फायदा होईल की तुम्हाला एक रिलॅक्सिंग पण इफेक्ट त्याच्याने मिळेल. तुमच्या डोळ्यांवरती जेव्हा तुम्ही हे पॅड्स जेव्हा ठेवता तेव्हा तुम्हाला त्याचा खूप चांगला एक रिलॅक्सिंग इफेक्ट मिळतो. तर आता ज्या लोकांना डार्क सर्कल्स आहेत त्यांच्यासाठी तर आपण बघितलं, पण ज्या लोकांना नाही आहेत किंवा ज्या लोकांची आता सुरुवात होते डार्क सर्कल येण्यासाठी, तर त्यांच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणजे भरपूर व्यवस्थित झोप घ्यायची आहे. नंतर मग व्यवस्थित पाणी प्यायचं. साधारणतः एक 4 ते 5 लिटरचं पाणी तुम्ही दिवसाला जर प्यायला तर तुमच्या स्किनवरती एक हायड्रेटिंग इफेक्ट चांगल्यापैकी येतो आणि तुम्हाला तुमचं स्किन अतिशय चांगला ग्लो करते. त्याच्यानंतर शक्यतो स्मोकिंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन अवॉइड करायचं आहे. तर मित्रांनो असं आहे की ज्यांच्यासाठी डार्क सर्कल्स आहेत त्यांच्यासाठी तर आपण क्युअर बघितलेलाच आहे, पण त्यांच्यासाठी नाही आहेत त्यांनी सुद्धा जर हे रेग्युलर केलं तर तुम्हाला एक रिलॅक्सिंग इफेक्ट खूप चांगल्यापैकी मिळेल तुमच्या डोळ्यांसाठी. आणि एक ही ट्रीटमेंट केल्यानंतर असं बघितलेलं आहे की तुम्हाला एक फ्रेशनेस खूप जाणवतो. आपण आता बघितलं की अंडर आय डार्क सर्कलसाठी अतिशय साधा, सोपा आणि घरच्या घरी करण्यात येण्यासारखा पण अतिशय इफेक्टिव्ह उपाय कसा करायचा ते येत्या पुढच्या भागामध्ये आपण असंच बघणार आहोत की एक इन्स्टंट ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती कसा आणायचा. म्हणजे घरच्या घरी घरच्याच गोष्टींना आपण वापरून अतिशय छोट्याशा टायमामध्ये थोड्याशा वेळेमध्ये एक इन्स्टंट ग्लो कसा आणायचा चेहऱ्यावरती हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर तोपर्यंत मित्रांनो, हॅव अ हेल्दी स्किन, टेक केअर अँड गुड बाय.